तर इकडे पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये ही युती तुटली। पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना भाजप युतीत तुटली आणि जागा वाटपाची चर्चा फिसकटल्यानं युती तुटल्याचं कळत आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये युती तुटलेली आहे, त्यामुळे आता पुण्यालगतची ही महानगरपालिका, पुणे जिल्ह्यामध्ये 2 महानगरपालिका आणि त्यामध्ये पुण्यातही युती तुटली आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा युती तुटलेली आहे। आपने खरंच गद्दारी केली असं वाटतं? मी तुम्हाला सांगतो, युतीच्या संदर्भामध्ये मी स्वतः पुढाकार घेतला। भारतीय जनता पक्षाचे स्थानिक आमदार, स्थानिक अध्यक्ष यांच्याशी सातत्यानं गेल्या 8-10 दिवस बैठका झाल्या आणि यामध्ये सोयीस्कर अशा खरं तर जागा देण्याच्या संदर्भामध्ये अंतिम काल रात्रीपर्यंत निर्णय झाला आणि आम्ही या संदर्भामध्ये 29 जागेची मागणी केली होती। प्राथमिक बैठकीमध्ये, पहिल्या बैठकीमध्ये 16 जागा द्यायला तयार झाले, नंतरच्या बैठकीमध्ये 13 जागा तयार झाले, काल रात्रीच्या बैठकीमध्ये 10 जागा तरी पण आम्ही ॲक्सेप्ट केलं। परंतु त्यानंतर सकाळी स्थानिक आमदार शंकर जगताप यांचा फोन आला की आमचे काही कार्यकर्ते त्यामध्ये तयार होत नाही ऐकायला, त्यांनी फॉर्म नाही आणलेले आणि युतीच्या संदर्भामध्ये पुढला निर्णय होऊ शकत नाही असं त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही संपूर्ण शहरामध्ये निवडणूक लढवण्याचा शिवसेना पक्षाच्या वतीने निर्णय घेतला। एकूण पण भाजपाने ज्या पद्धतीने या संदर्भात त्यांना सविस्तर बोलल, आता जरा थोडा माझ्याकडे वेळ कमी आहे, पण भारतीय जनता पक्ष शिवसेना पिंपरी चिंचवड शहरामध्ये वेगळी लढते। एकंदरीतच भाजप बरोबर बोलणी सुरू होती, मात्र अखेर 10 जागा दिल्या, त्याही मान्य होत्या, मात्र तरीही भाजपने युती केली नाही असं शिवसेनेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आले। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।